त्या लेकराच्या सुखासाठी मरणारे या जगात या विश्वात जर कोण असेल तर त्यांचं नाव आहे माय, त्यांचं नाव आहे खऱ्या अर्थानं बाप. म्हणून आजही आई गेली ना डोळे अश्रूंनी भरतात, आहे की नाही? अंगाचा खरकाप होतो, कंठ दाटून येतो, उर भरून येतो, मनामध्ये खतखत होते, गदगद होते. आई आई अशी निशब्द हाक रात्रभर खऱ्या अर्थानं मनावर ताण करत असते. आपण त्या माऊलीसाठी आई गेल्यावर खऱ्या अर्थानं काय करत असतो? तळमळत असतो, आहे का नाही? का? कारण आई गेल्यावर खऱ्या अर्थानं आईचं प्रेम कळतं, आईची माया कळते, आईचं ममत्व कळतं. तसं या सुद्धा कुटुंबाला, तसं या सुद्धा वाबळे परिवारातली आज एक लक्ष्मी गेली, वाबळे परिवारातली आज एक माऊली गेली, वाबळे परिवारातली खऱ्या अर्थानं आज एक जी आहे ती खऱ्या अर्थानं माता या जगामधून या विश्वामधून खऱ्या अर्थानं निघून गेलेली आहे. खऱ्या अर्थानं इथून पुढे त्यांना 13व्या दिवसापासून तर खऱ्या अर्थानं त्रास व्हायला सुरुवात होती. का आई म्हणजे काय, आहे का नाही? पाहुणे रावणे गेल्यानंतर तर अजूनही मनामध्ये ती सल असते का माझ्या आईनं माझ्यासाठी काय केलं. तसं याही कुटुंबातली माय या परिवाराला, आहे का नाही, या वाबळे परिवाराला खऱ्या अर्थानं सोडून गेली. पण मी एक सांगेन का आई गेल्यानंतर आई म्हणून हाका मारायचा अधिकार उरत नाही, बाप गेल्यावर बाबा म्हणून हाका मारायचा अधिकार उरत नाही. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत प्रेमानं मिठी मारा, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तिची सेवा करा. जोपर्यंत आपली आई बाप आजारी पडली आपण म्हणतो आई बाबा मला वेळ नाही, वेळ नाही, नाही वेळ काढा आणि त्यांची सेवा करा. कुठपर्यंत? जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत. आणि एकदा का गेले किती हिरडा आई म्हणून हाक मारायचा अधिकार सुद्धा सोडून गेली आई आम्हा लेकरांना, सोडून गेली आई आम्हा लेकरांना. आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमुच्यासाठी कष्ट केले फार, आई आमुच्यासाठी कष्ट केले फार. सोडून गेली आई सारा परिवार, सोडून गेली आई सारा परिवार. भाऊ बहिणी रडत बसती सांडी कोपऱ्याला, आठवण येते आई याच घडीला. सोडून गेली आई आम्हा लेकरांना, आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला. कळतं का? आई गेल्यावर आई म्हणून हाका सुद्धा मारायचा अधिकार उरत नाही. म्हणून जीवन जगत असताना चांगलं कर्म करा, कर्म चांगलं करा म्हणजे सेवा आई बाबाची करा, भजन देवाचं करा, माझ्या महादेवाचं करा, तुम्हाला ज्याचं करता येईल त्याचं करा. आपुला तो एक देव करून घ्यावा. सुख पाहिजे ना, तेने विना जीवा सुख सुख हवं असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख होय. मग देवाची सेवा करा, त्याचा आई बापाला जीव म्हणून त्यांची सेवा करा. पण त्याशिवाय या जगात सुख नाही आणि त्याशिवाय या जीवाला सुद्धा सुख मिळणार नाही. कारण येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. बाकी आधी अंती जिकडं तिकडं काय आहे? दुःखच आहे. कारण हे जग म्हणजे दुःखाचा काय आहे? बाजार आहे. हे विश्व म्हणजे दुःखाचा बाजार आहे. जिकडं तिकडं पाहिलं तर या जगामध्ये सुख नावाची गोष्ट पाहायला मिळत नाही. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. या जगामध्ये दुःख आहे ना हे पर्वतासारखं आहे आणि सुख हे जवसाचं दाणं एवढे आहे का नाही. पण या जगामध्ये या विश्वामध्ये कुणी सुखी नाही, पण सुखी तोच आहे, सुखी तोच आहे. माऊली म्हणतात सर्व सुखाचे आगर बापर उमादेवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे राहावी सोनार रूप पाहता लोचणी आणि सुख झाले वो साजणी. त्याच्याच जीवाला सुख आहे जो भगवंताचं मुख आवडीनं पाहतो, त्याच्या जीवाला सुख आहे जो आई बाबाची सेवा करतो, त्याच्या जीवाला सुख आहे जो भगवंताचं गुण आवडीनं गातो आणि त्याच्याच जीवाला सुख आहे तो जो संताची संगत करतो आणि जीवनामध्ये संताची सेवा करतो. कारण तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम. ऐका या गोष्टी जीवनामध्ये
ज्यानं केल्या, आई बाबाची सेवा ज्यानं केली, भगवंताचं भजन जीवनामध्ये ज्यानं केलं, संतांची संगत ज्यानं जीवनामध्ये केली, त्याचा जन्म आणि मरणाचा जो व्यापार आहे तो खऱ्या अर्थानं कसा झाला, सफल झाला. त्याची सरली येरघार झाला सफल व्यापार. म्हणून सांगते चांगलं जीवन जगा, अजूनही सुधरा. तुकोबराय म्हणतात इथून माग जे झालं ते झालं. तुकोबराय म्हणतात इथून माग जे झालं ते झालं. तुम्ही कसे जगले, कसे वागले आम्हाला माहित नाही. ज्याचं त्याचं ज्याला त्याला माहिती. आपण आपल्या कुटुंबाशी कसं जगतो, कसं वागतो, प्रत्येकाबरोबर संबंध कसे. तुकोबराय म्हणतात इथून माग तुम्ही कसे जगले, कसे वागले आम्हाला माहित नाही, पण इथून पुढे काय आहे मी तुम्हाला जामीन आहे. तुकोबराय म्हणतात मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. तुकोबराय म्हणतात इथून मागे जे झालं ते झालं, पण इथून पुढे तरी जीवनात सुधरा. आणि आमचाही सांगायचा जो उद्देश आहे तो खऱ्या अर्थानं तोच आहे. कारण मला इथं जे बोलावलं होतं ते फक्त आईसाठीच बोलावलं होतं. कशासाठी? आईसाठी बोलावलं होतं की ताई आमच्या आईचा कार्यक्रम आहे, आईचा शेवट खऱ्या अर्थानं कसा व्हावा, गोड झाला पाहिजे यासाठी केला होता हट्ट असं. आणि शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून या माऊलीसाठी मी एकच म्हणेन, आई माझी माईचा सागर दिला तिने जीवना आकार, तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालत आणा तुडविले काट्याचे घास. आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाकार. बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखं खूप आहे. किती वेळ बोललं तरी कमीच पडेल. पण आता किती वाजले? 9 वाजलेले आहे. ऐका नाही, मला जेवढा वेळ बोलता येईल तेवढा वेळ मी तुमच्या समोर प्रवचन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी या कुटुंबातल्या माऊली गेल्या जाऊन खऱ्या अर्थानं 10 दिवस झालेले आहेत. कैलासवासी जबाबाई शंकर वाबळे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आजची प्रवचन रूपी सेवा हा वाबळे परिवार आणि ज्यांच्या वतीनं मला करण्याची संधी मिळाली ते म्हणजे आमच्या मालेगावचे असलेले भूषण आमचे पांडुरंग दादा आढोळे असतील, त्यांच्यामुळे या वाबळे परिवारामुळे सेवा करण्याची संधी, भिंबळे परिवार असेल त्यांच्यामुळे सेवा करण्याची संधी या ठिकाणी माझ्या वाटेला आली. त्याबद्दल परत एकदा वाबळे बंधू असेल, आमचे आढोळे दादा असतील, भिंबळे परिवार असेल, सगळ्यांचे या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून, नागेश्वराच्या चरणी अर्पण करून, हे पांडुरंगा, हे नागेश्वरा, हे परमेश्वरा या माझ्या माऊलीला चांगल्या मोठ्या मोक्षपदाला जागा दे एवढीच प्रार्थना या ठिकाणी आपण नागेश्वराच्या चरणी करून या ठिकाणी माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था संगमनेर घुलेवाडी, हरिभक्त परायण वैकुंठवासी गंगाबाणू मुलींची वारकरी शिक्षण संस्था संगमनेर घुलेवाडी माझ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं, माझ्या जाधव परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या आईंना, या माऊलीला या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊया. यानंतर ज्यांना आदरांजली व्हायची, ज्यांना श्रद्धांजली व्हायची, ज्यांनी बोलायचं असेल त्यांनी पुढे येऊन या ठिकाणी आदरांजली, श्रद्धांजली व्हावी. ते झाल्यानंतर शेवट पसायदान होईल. आणि पसायदान झाल्याशिवाय कुणीही जागेवरून उठायचं नाही. ही सर्वांना विनंती. राम कृष्ण हरी.